तर येतोय एक लव्ह गुरु ज्यानं सुरू केलेत प्रेम कसं करावं याचे क्लासेस. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. चाहिए थोड़ा प्यार चाहिए जाने मन गुलबदन कोई यार चाहिए थोड़ा प्यार चाहिए. नमस्कार, हॅलो, हाय, मी लव गुरु. माझा नुकताच क्लास मी काढलेला आहे आणि अनेक लोकांना प्रेमात पाडण्याची संधी मी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं मी करून देतो आणि आता व्यक्ती क्लास उचलून जिथं जागा मिळेल तिथं मी जातो आणि दिसेल त्या माणसाला मी प्रेम कसं करावं हे शिकवून येतो. आता वाट बघतोय प्रेम रोग्याची. अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं है भाता 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 अरे कुछ नहीं है भाता जब रोग ये लग जाता. मैं हूँ प्रेम रोगी, मैं हूँ प्रेम रोगी, मेरी दवा तो कराओ. जाओ 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 किसी पैसे को बुलाओ. मैं हूँ प्रेम रोगी. हा प्रेम पेशंट आहे का टीबी पेशंट आहे? खोकतोस किती तू? काय बाई? सुरेश, रमेश, सुरेश, मरदे कशाला आला इथे? कशाला आलायस तू? मला सांग, इथं लवगुरु राहतात का? हो, येस, इथे लवगुरु. जा त्यांना बोलव आणि त्यांना सांग मी आलेलो आहे आणि एक कटिंग पण सांग. जा, तुला आयुष्यभर फुकट पोसायला तयार आहे पण असली फालतू का मला तू सांगू नकोस. लव गुरु सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध म्हणतात तो लव गुरु. मग तो असा उभा कर रस्त्याच्या मधोमध. अरे तू तर लंगूर वाटतो. काय चेहऱ्याने तू लव गुरु वाटत नाही ना म्हणून. तू इथं माझा चेहरा बघायला आलास का स्वतःचा प्रॉब्लेम मांडायला आला? प्रॉब्लेम टेल मी व्हॉट द प्रॉब्लेम. नाही काय, माझ्या कॉलेजमध्ये एक पोरगी आहे, तिला पटवायची. एक मिनिट, तू कॉलेजला जातोस? येस. तुला कॉलेजला घेतात? तू ऍडमिशन घेतल्यानंतर तिथल्या मुलींनी संप करून कॉलेज बंद नाही पाडलं? घालून पाडून बोलायचं ना, सांगून ठेवतो तुला मी. काय झालं? अरे मी सगळ्यांच्या आधी कॉलेजला जातो. अरे वा, सिन्सिअर आहेस तू. मग मी बेल वाजवल्याशिवाय कॉलेज सुरू होत नाही. अरे म्हणजे घंटा वाजवणार असायला शिपुर्डा आहेस तू. शिपुर्डा बोलायचं नाही, सांगून ठेवतो. शिपुर्डा बोलायचं नाही, चतुर्थ श्रेणी कामगार म्हणायचं सांगून ठेवतो. आम्हाला काय प्रेम करायचा अधिकार नाही का? आमच्या काय भावना आहेत का नाही? आम्ही काय फक्त स्टूलवर बसून पुरीच बघायची का? मस्ती रे ही चांगली. आमच्या काय म्हणजे आहे का नाही? मग अरे आम्हाला काय हे आहे का नाही? काय हे हार्ट आहे का नाही? हार्ट तुमचं हार्ट अँड कॉमर्स कॉलेज आहे का? हार्टची जागा चुकली म्हणून म्हणतो. अरे पण हे पण आर्ट आहे ना. मानलं तुला. अरे चाचणीच घेतली तुझी मी, पास झालायस. आता मला सांग, ज्या स्त्रीवर, ज्या मुलीवर, ज्या महिलेवर तू प्रेम करतोयस तिचं नाव काय? लता. लता? ए लता, ए लता, लता 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 गे पातो तिला मी येता जाता. ए लता, ए लता, ए लता 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 गे पातो तिला येता. काय बोल? अरे भेटलाय तिथं तर थांब ना, शांत. नाचतोस कशाला? तुझी जी लता आहे हिचं आणि तुझं नेमकं जमलं कुठं कसं? सांगतो. काय झालं, मी बेल मारून असं चाललो होतो, तेवढ्याच समोरच्या दरवाजातून झुम गोड वारा आला. म्हण नाही रे, हर रे, चल. पदर आला नुसता. अरे नाही रे, समुद्राच्या लाटा आल्या. कचरा आला चेहऱ्यावर माझ्या. कुठं गेला कचरा तुझ्या चेहरा? मग त्या दिवसापासून आंघोळ नाही केलीस का काय तू? कचरा घेऊन फिरतोस अजून तू. अरे कचरा पडल्यावर मी चिडलो. शाबास. हा, मी बोलायला लागलो. कोणी टाकला कचरा? कचरा कोण टाकला कचरा? मी होतो ना, मी होतो. कोणी टाकला कचरा? तेवढ्यात मागणं आवाज आला. मी हा मागून आवाज. काय झालं? राग तर नाही ना आला? चुकून टाकला. असं
अशी लाजली. आपल्या कलेजाचं झालं पाणी. आणि अरे कचरा पिसती रती. कचरा रे माझा झाला कचरा. कचरा रे माझा झाला कचरा. कचरा. अरे आई हो काय बोलला? ऐक जरा माझं. रांगेत उभं राहून सुद्धा लोक माझं ऐकतात आणि तू शांतपणे एक तास पण ऐकत नाहीस. अरे याचा अर्थ तू या चाचणी सुद्धा पास झालेला आहेस. म्हणजे तिचा कचरा झाकण्याचा उद्योग असू दे, तिचं नाव काय असू देत, मग अजून तिला पटवण्यासाठी तू काय काय नुकसे केलेस. मी काय करतो माहिती का, ती अशी जात असेल ना रस्त्याने, मी मागून गाणी बोलतो तिच्या. कुठलं एखादं बघ कसं. बघा हे बघ. महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे तू है तो दुनिया. मरशील. शॉट अडकेल तुझा. शॉट अडकेल. हात काढ खाली. मरशील की. तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं. महबूब मेरे महबूबा 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 महबूबा. तुझ्या गाण्यावर नाचलंच पाहिजे का. शांतपणे सांग ना मला काय ते. स्वतःला त्रास, दुसऱ्याला त्रास, आणि गाणी बिणी पद्धत जुनी झाली. नवीन काय करतोस का नाही. करतो ना. काय करतो. मी कविता पण केली ती. सांग. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. कवी काय म्हणतो. काय कवी कोण आहे. अभिक शब्दांच्या पावसात भिजलेला हा कवी कोण आहे म्हटलं. स्वतः. आभारी हो. ऐकवा. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. तूच माझी राणी लता बुचे. चार दिवस लागले 2 ओळी लिहायला. खूप त्रास झाला. लिहिले मी. बाटलीवाला ऐकलंय, ताडीवाला ऐकलंय, पण हे काय आहे म्हणजे. काय संपूर्ण नाव बिव काय आहे का ते. आहे ना. काय ते. लता गंगाराम बुच्चे. अरे हे काय हे नाव आहे. अरे नाव आहे. मग तुम्हाला आडनाव आहे. असं नाव नसतं का. तुम्हाला गाल गुच्चे चालतं, जॉर्ज बुच्चे चालतं, मग आमचं बुच्चे चालत नाही तुम्हाला. बर रागा नको. मला सांग एक बुचमारीच्या. काय हे भुचकाळात पाडीच्या. अरे अशी आडनावं नसतात रे, म्हणून भुचकाळात नाही का पडणार मी. अच्छा बरोबर. अशी नावं कवितेत नाही कोणी घेत, पण तू आणलीस. या चाचणीतही तू पास झालाय. म्हणजे तिचा धंदा, व्यवसाय, तिचं दिसणं, तिचं लाजणं, तिचं काय जे असेल ते सगळं तुला आवडलेलं आहे. मी तुला अजूनही विचारतोय की हे फंड आहेत ना, हे सगळे जुने झालेत. नवीन फंडा तुला सांगतो. नवीन फंडा, नवीन स्टाईल, नवीन आयडिया, नवीन योजना. समज लता आली. अरे वा कुठं आली. कचरा तर कुठं दिसत नाही. कुठं आली लता. कुठे लता आली असं समजायचं बाळा. अच्छा समजायचं. तर ती आल्यानंतर तिला अडवायचं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. डोळे आहेत का तिला. म्हणजे आहेत ना. आहेत. तुला आहेत का. म्हणजे काय दिसतं का. कोणाला. मग तुला दिसतं ना. डोळ्यात डोळे घाल. काय पाहतोयस. डोळ्यातच पाहतोय ना. खाली कशाला पाहतोयस. ते डायरेक्ट कसं लाज वाटते ना पटकन डोळ्यात. प्रेमात आणि युद्धात सगळ्या गोष्टी माफ असतात. दरवेळेसपणे असं डोळ्यात डोळे घालायचे तिच्या. आणि डोळ्यात डोळे घालून डोळा एक मिचकवायचा, डोळा मारायचा. आवाज न काढता खचाक करण नाही. डोळे फक्त मारायचे तिला. काय तसं नकोस. मी समज लता आहे. काय चॉईस आहे का नाही मला. अरे तुला शिकवतोय ना रे मी. तू माझी काय लायकी काढतोय. ती अशी उभी आहे. कचरा अंगावर पडला. लागलं नाही ना. आणि अशी वळली. आता डोळ्यात डोळा. ती इकडे आहे ना. मी इकडे डोळा मारायचा. अच्छा. मार. डोळा मारतो. शिट्ट्या मारतो वरती. कुठल्या मुलीला आवडेल भर रस्त्यामध्ये असं शिट्ट्या मारताना डोळा मारणं. कुठल्याही चांगल्या शब्द घरस्तीला अजिबात आवडणार नाही. समजलं.
मग ती मारल्यावर पळून जायचं, नाही मारलं तर लगेच थांबायचं. याचा अर्थ तुला तिची ती स्टाईल आणि तुला ती स्टाईल खूप आवडली आहे, त्यामुळे लगेच 2-3 स्टाईल 2-3 स्टेप पुढे जायच्या. काय करतोय? पुढे जायचं नसतं का नाही पुढे जायचं? नाही, त्याला वेळ आहे अजून, थांब जरा. मग त्यानंतर लाडानं तिचा हातात घ्यायचा, हात हातात घ्यायचा आणि चालली लचकत गचकत पंजाब मेल. अरे मी लता ठरलं ना एकदा, मी लता असं समजायचंय फक्त. या प्रेमाच्या बेरीजेमध्ये तुला 10 पैकी 10 मार्क्स मिळाले असं समजायचं फक्त. हनीमूनला बँकॉकला जायला मिळेल असं नुसतं समजायचं, त्यासाठी तिला पटायला हवं हे समजायचं नाही, करायला पाहिजे नाही सगळं. मग चल चल, अरे एकदा हे बुच्चा सगळं बाटली हातात मिळव, आयशीवर बाटली इकडे आणि बुच्च इकडे. चल आता मी ती लता आहे, आता हातात हात धरायचं. चल. ए लता, कुठं चालली पंजाब मिल्कच के खात? तू मला पाहिजे लता, मी जगू शकत नाही आयुष्यभर तुला. का मारलं मला? मी नाही मारलं, मग तिने मारलं. भर रस्त्यात कुठल्या मुलीला तू असं करशील का ते काय सहन करून गेली सगळं? ती मारणारच तुला. तिने मारलं की लगेच पळून जायचं, नाही मारलं लगेच थांबायचं. याचा अर्थ तुझ्या आयडिया तिला सगळ्या आवडत चाललेल्या आहे. मग आता 2-4 स्टेप अजून गाळायचे आणि आता पुढे जायचं. काय घाई आहे तुला, मला काही कळत नाही. समजून घे ना, मधल्या स्टेजेस समजून घे ना जरा. काय होतं तुला? आज उठली होती मग खाजवायला का पटवायला? तिला पटवायला. संपूर्ण समजून घे ना. तर मग त्यानंतर हळूच तिच्या जवळ जायचं, तिच्या जवळ गेलं तिला असेल, तिला असल्यानंतर तिला वाटेल काय हा माणूस आता काहीतरी वेगळं करणार आहे, आपण वेगळं काय होतंय, काय होतंय? गुदगुले होत ना, तिला आवडणार, तिला आवडायचं. आणि हळूच डोळे कन मिटायचे, डोळे मिटायचे आणि सांगायचं आय लव्ह यू. कळलं? चल ही लता, कचरा अंगावर पडला, लागलं तर नाही जणू, असं नाही का? येतच ना. काय करतोस काय तू? काय आजकालचे प्रेम रे, काय जमत नाही, काय नाही जमत नाही. कुठं बघितलं का त्याला? असं एका जागी उभा राहणार. अरे तू एका जागी उभा राहा ना. हा ठीक आहे ठीक आहे. मग तू बोलणार तिला काही स्वप्न पडले का? बरोबर. चल लवकर, वेळ किती घालतोस? कचरा अंगावर पडलं, लागलं नाही तुम्हाला जणू. लता, आय लव्ह यू लता. नोकरी माणूस का मारलं मला? अरे जिवे मारशील तिला तू, जिवे. बँकॉकला हनीमूनला काय तिचा फोटो घेऊन जाणार आहेस? गळ्यात हार अडकवलेला चंदनाचा, मूर्ख माणसा. खाडकन ती मारेल ना तुला. मारलं तर पळून जायचं, नाही मारलं तर थांबायचं. याचा अर्थ ती मुलगी आपल्याला पटलेली आहे. दॅट्स ऑल. कसा वाटला माझा हा प्रेमाचा फंडा? अरे जायचं त्याच्या फंडा. काय मला का मारलं? असल्या फंड्या सांगितलं कोणी मारल, आणि असं मारलं का पळून जायचं. आणि नाही मारलं तर नाही कसा मारलं? कसा? अरे ऐक ना, माझं ऐक ना तर नको असं करू. नाही कसा मारलं? अरे पोरींना फसवतो, बायकांना फसवतो तू. नाही मला जे फंडे दाखवले ते माझ्या बायकोला दाखवले तू. कोण तुझी बायको? लता बुचे. लता त्यांचे नवरे तुम्ही? आता काय जीवे मारतो का काय मला? सगळी जी काय विनोदाची क्षेपणास्त्र तुम्ही ठेवली होती ती सगळी बरोबर बाहेर काढलीत प्रत्येकानं. आज ठरवून आलेले आहेत सगळे, आणि अंदाज लावणं खरंच कठीण आहे. आता कोण जिंकणार, काय तुमचा काय अंदाज आहे? अप्रतिम झालेला आहे. त्याने आडनाव मला विशेष आवडलं. तशीच आमची काहीशी अवस्था झालेली आहे. तर बघूया निर्मितीताई काय म्हणतायत. भाऊ, तुमचा हा प्रेमवीर आवडला मला. मला असं वाटतं की मगाशी इथे ज्या
टॅरो कार्ड रीडर आल्या होत्या, त्याने जे भाऊंबद्दल सांगितलं होतं ते खरं आहे. मजा केलीत तुम्ही दोघांनी. ऑल द बेस्ट. रेणुकाताई, भाऊ अप्रतिम काम केलं तुम्ही. आणि तारे, तुम्ही आवाज बदलून जे लवगुरूची स्टाईल तुम्ही सादर केली ती पण खूप आवडली. आणि असं वाटलं होतं की हा पूर्ण पर्वात काहीतरी तुम्ही दाबून ठेवलंय, ते आता सगळं बाहेर आलं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यात कम्फर्टेबल वाटत होतात आजच्या ऍक्टमध्ये. खूप सहजतेने तुम्ही केलात. ऑल द व्हेरी बेस्ट. तर आपल्या इथं क्रांती रेडकर आलेले आहेत, तर मी त्यांना विचारतो, तुम्हाला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? मला खूप 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 आवडला. भाऊ माझा खूप चांगला मित्र आहे, इनोसेंट भाऊ. आणि सतीशजींची तर मी खूप मोठी फॅन आहे. आणि खूप असं छान फील गुड परफॉर्मन्स होता. आणि डेफिनेटली फिनालेचा परफॉर्मन्स होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आता एक आपल्याकडे अशा अप्रतिम अशा आपले गेस्ट आलेले आहेत, तर त्यांना मी आता पुढे विचारणार आहे. त्या दोन्ही पर्वामध्ये होत्या, त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एकचं पर्व पण गाजवलं. तर त्यांना विचारतो, तुम्हाला कसा वाटला ह्या परफॉर्मन्स? आरतीजी, सांगा तुमच्या भाषेत. भाऊ आणि सतीश तारे यांच्याबद्दल मी काय बोलणार, माझी तेवढी खरंच लायकी नाहीये. कारण भाऊ बरोबर मी काम केलंय, भाऊकडून मी शिकले, म्हणजे त्याच्याकडून त्याने मला शिकवलंय. आम्ही एकत्र नाटक करत होतो तेव्हा. आणि सतीश तारे हे माझे आवडते. जेव्हा त्यांचं कुठलं नाटक असलं ना तर मी पाहायची. त्याच्या मी काय बोलणार त्यांच्याबद्दल, मी नाही बोलू शकत. एवढंच की मला खूप आवडलं, मी खूप एन्जॉय केला. आणि मी अशी आशा धरते की त्याचं फळ तुम्हाला मिळो, बस एवढंच. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तेव्हा सगळ्यांच्या तर्फे रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. ओ साडी क्या रे? कुठे गेली होती? अगं हे बघ काहीतरी झालं बघ. थँक्यू 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 थँक्यू. पिंजरा सिनेमा सगळ्यांनी पाहिलाय, मला वाटतं सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर या पिंजरा सिनेमात काय आठवतं बरं आपल्याला? पहिल्यांदा तो तमाशाचा फड आणि त्या तमाशाच्या नादाला लागलेला शाळेतला मास्तर. पण या घटनेचं एवढं टेन्शन त्या गावानं घेतलं की नंतर त्यांनी एक गुरखाच नेमला. या गावामध्ये आता तमाशा परत येताच कामा नये. मग आता बघूया त्या गुरख्याची ड्युटी कशी चाललीये आणि मग गावात तमाशा येतोय का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या फायनलिस्ट जोडीचं. संतोष पवार, किशोरी आंबे. घोटाला दिसतोय रे, मेरे को वाटोला दिसतोय रे. जोगते रहो, जोगते रहो. हे नेपाळ्या, रात सरली, पहाट झाली, आता कसलं जोगते रहो? जॉगिंग करने वालों को जोगते रहो. ओ तुम इधर क्या साड़ी पहन के वो जॉगिंग करने को आई? नाही, मैं लावणी करने को आई. चंद्रकला म्हणत्यात मला. हे पोरीनो, आण ग गाड्या, ठोका इथं तंबू. भागते रहो, भागते रहो. का रे मेल्या, भागते रहो का? ओ तुम इधर लावणी बिवनी करताय, वो गाव का मास्तर येडा बनताय. वो कविता सोडताय, वो गाती फिरताय. वो कशी नसीबानं थट्टाज मांडली रे मांडली, नसीबानं थट्टाज मांडली.
बाई कसं असतं बाई ऐका अरे नेपाळ्या रताळ्या केळ्या ये क्या है ये तुम्हारा नाव है ओ भाई देखो मेरे को नेपाली बोलो मेरे बाप को रताड़े मत बोलो वो मेरे बाप का नाम वो बहादुर है और तुम्हारा नाम वो बहादुर है और तुम्हारा आडनाम वो बहादुर है हमारे नेपाल में सब बहादुर है चल कहीं कहीं थापा भी होता है वो लोग थापा मार दे मैं थापा नहीं मारता मैं सच बोलता इधर लावणी करने को नहीं देगा ओ भागते रहो नाही तर तंबू काढला तर मी बी नावाची चंद्रकला नाही ओ भाई काय बोली काय नाही काय बोली काय नाही बहादूर दूर चलो दूर हमारी नौकरी का सवाल है अरे नौकरी छोड़ो माझ्या तमाशात ये नाचा बन नाचा ओ भाई देखो हम नेपाली आदमी है वो जीव जाएगा पर नाचा नहीं बनेगा हम सिर्फ कांचा बनेगा बहादुर दूर ओ भाई तुम नजदीक मत आओ वो हमारे कुकरी का सेटिंग बदलता है वो कुकरी वो क्या कुकरी है यार ठीक आहे राहिलो नाचा नको तर नको पेंड्या तर बनशील वो क्या करेगा म्हणजे मी गवळणमधून येणार आणि मग तू माझी वाट अडवणार वो जमेगा ओ सलाम मेम साहब हे काय वो नेपाली बंदे असा डायलॉग बोलेगा ना अरे तसं नाही रे बाबा नेपाळी नाही मराठी पेंड्या हवाय अच्छा वाट अडवायची गवळणीची आता जमेगा रोको जमा जमा चलो अभी चेकिंग करने का ओ गुरखा पेंड्या ऐसा चेकिंग करेगा ना पहले गुरखा गिरा रे हाय गुरखा गिरा रे वरलीच्या बाजारात ओय गुरखा गिरा रे वरलीच्या बाजारात गुरखा गिरा ओ भाई कैसा अच्छा लगा अच्छा लगा तो बक्षीस दो बक्षीस तर पब्लिक देणार तुला आणि मी पगार देणार ऊपर से तो फिर मैं तमाशा में काम करेगा अपन तमाशा में काम करेगा ये ओट है मेरी ओट है ओ हमारा गाना हम खुद गाएगा गाना गाण्यातलं काय कळतं तुला ओ का ठो ओ भाई हमको गाण्यातलं ओ पण कळतं ठो पण कळतंय म्हणजे वो सुनो ओ तिरछी टोपी वाली ओ देखो कितना ओ है अमन पण ठो किधर है वो सुनो ओ अखियों से गोली मारो ये तो ढिसक्या है वो पिस्तूल गावठी वापरो ना वो देखो कितना ठो मिलता है फिर मिला कि नहीं ठो मिला वो भी मिला ठो भी मिला लेकिन ओ और ठो एकत्र किधर है वो अलग अलग मराठी गाने में होता है नेपाली गाने में ओ और ठो एकत्र होता है वो सुनो ओठों पे ऐसी बात है कि नहीं ओठो पे ऐसी बाज मैं बाज चालू आई उर्जाए हुई बाज मैं दुआई ओ वैजन की माले के वाशी मार्केट का गाला है ओ गालू मुड़ गया गालू नहीं रे शालू वो नेपाली में गालू कैसा लगा अच्छा नहीं लगा ओ भैया बख्शीस नहीं मिलेगा बख्शीस नहीं मिलेगा नेपाली लावणी है ये हमको मराठी ठसके बाद लावणी मांगता है क्या होता है ऐका तुझ्या उसाला लागल कोलारो तुझ्या उसाला लागल कोला जमेगा मेरे को जमेगा समझो देखो ऊ तुझ्या साला लागल कोला ऊ तुझ्या साला लागल कोला हे के वो हमारा टेक ऑफ है
वो हमारी बाराखड़ी ऊ से शुरू होता है, जब तक वो नहीं बोलते आगे जाता ही नहीं आप लोग। वो ऊ वाला लावणी मत सुनाओ, दूसरा लावणी सुनाओ कुछ भी। ठीक है, ऐका। ये इसका लिए टेक ऑफ है। बराबर, ऐका। या रावजी तुम्ही बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी। जमेगा जमेगा, मेरे को जमेगा। हाँ मेरे को जमेगा। म्यूजिक। हाँ। हे काय? गुरखा स्टूल पे बैठा। ओ बोलू गाना, बोलू गाना, बोलू। बोला। ओ सलाम साहब जी, ओ सलाम साहब जी, किती प्लेट सांगू मी बुर्जी, ये पाहिजे बुर्जी, ओ उंड 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 बुर्जी, उंड बुर्जी, उंड बुर्जी, उंड बुर्जी। उंडू नाही रे मेल्या, अंड। वो हमारी बाराखड़ी से ऊ से शुरू होता है। हाँ हाँ हाँ, समझ मेरे को समझ गया, समझ गया ना? समझ गया। हाँ। तुम्हारी बाराखड़ी ऊ से शुरू होता है। लेकिन हमारी लावणी जब तू सुनेगा ना, तो मैं वो उजे उतुल जैसा फेमस हो जाऊंगा। उजय उतुल? हाँ, वो उपसुराउली। अरे नाही रे नाही, अप्सरा आली। और वही गाना बनाने वाले वो उजे उतुल है ना, हाँ। उनके साथ अपन फेमस जाएगा। वो लेकिन हमारी लावणी है ना, वो हमारी लावणी ऊ से नहीं शुरू होता है। सुनने गए? सुनने गए। वो सुनो। हाँ। सुना बराबर। वो सुरबीर मत देना, मेरा सुर तुम्हारे पास नहीं है। अशी गाडी आणावी, नाही गाडी नाही, ओ अशी साडी आणावी गुरख्याची, गुरख्याची दोन जागी साडी आणावी गुरख्याची, गुरख्याची नऊवारी। अरे मुर्द्या, गाड़ी आणावी बुरख्या। ओ भाई, वो गुरखा बुरखा पहनता है? नहीं। फिर काय को मुर्खा सारखा बोलता है? ओ ऐसी साडी आणावी बुरख्याची, गुरख्याची दोन, अशी साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी। ये काय? वो साड़ी क्या नीरे? ये काय? वो नीरे खोच्या। वो ऐसी साडी आणावी गुरख्याची, गुरख्याची दोन जागी साडी आणावी गुरख्याची, गुरख्याची दोन जागी। ये क्या है? नऊवारी नाश्ता। अरे मुर्द्या, काष्टा म्हण काष्टा। ओ वैश हाँ। वैसी साडी आणावी गुरख्याची, गुरख्याची दोन जागी, ओय साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी। ये काय? वो पदर है, पदर। हाँ? अरे उधर दादर है, पदर इधर है। वैसी साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी आणावी, साडी। ओ नेपाली लावणी संपिया। वाह बहादुर वाह, क्या गाना गाया, अच्छा, क्या अच्छा। डांस किया, अच्छा लगा? एकदम नटरंग के गुना जैसा। अच्छा लगा? अच्छा लगा। तो बख्शीसी? बख्शीसी नहीं, हाँ? अरे बख्शीस के पहले बहुत कुछ करना पड़ेगा तेरे लेकिन को। मेरे को बख्शीस है ना, वो नटरंग के गुना सी चाहिए। हाँ। वो होने को उसमें पिक्चर में वो भाई उसको डांस सिखाते, एक्टिंग सिखाते, बाद में वो बड़ा नटरंग बनता है, वो उसको ट्रॉफी मिलती है ऐसा फंक्शन में। वो ऐसा बख्शीस चाहिए मेरे को। वैसा चाहिए? हाँ। तो तुमको नटरंग के गुना से सब तमाशा मंडल बनाना पड़ेगा, वो बहादुर बनाएगा, डांस करना पड़ेगा, वो कांचा करेगा, नाचा बनना पड़ेगा, वो नेपाली करेगा, रेप करना पड़ेगा। वो मैं करूंगा। तू नहीं करेगा, फिर गांव वाला करेगा। तभी बख्शिश मिलेगा। वो पहले रेप, बाद में रेपुटेशन। वो लई टेंशन, वो नहीं मानते हमको। वो भागते रहो, ये बहादुर भागते रहो, ये बहादुर भागते रहो, बहादुर भागते रहो, बहादुर भागते रहो। ये पोरीनो, आना ग गाड्या, ठोका हित तंबू।
म्हणजे गाण्याचं जे काही तुम्ही विडंबन करता आणि त्यातनं जो काही विनोद बाहेर काढताव ना, तुमचा हात धरणारा दुसरा माणूस या भूतलावर नाही असं माझं म्हणणं आहे. गाण्यातनं या पद्धतीनं विनोद जो बाहेर काढताव ना तुम्ही, बागण्यासारा आणि तुमची साथ काय म्हणावी. आय काय म्हणताय निर्मितीताई? ते जे काय तुझी जी काही चंद्रकला झाली होती ना, अप्रतिम केलं. आणि संतोष, काय झालं होतं आज तुला? ठरवून आला होतास का आज चोपायचंच आहे म्हणून? आणि जे ठरवलंय ते उत्तमरित्या पार पाडलं तुम्ही. अप्रतिम. मजा आली. सुपर हिट. बॉम्बॅस्टिक. जे काही शब्द असतील ते सगळे तुमच्या ऍक्ट साठी आहेत. आणि संतोष, म्हणजे फुबाई फूच्या एकंदरीत पर्वातला तुझा जो प्रवास आहे त्याचं मला वाटतं हायलाइट हा ऍक्ट होता. खरंच फॅन्टॅस्टिक. आता मी विचारतोय अभिजित केळकर यांना, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्सचा? बोलण्याची माझी योग्यता नाही खरं तर. हॅट्स ऑफ. एवढं सगळं कौतुक झालेलं आहे, एवढ्या टाळ्या, स्टँडिंग ओवेशन, रिझल्ट काही लागो, जिंकलोय आपण असं म्हणायला काही हरकत नाही ना. जोरदार टाळ्या. तुमचं टेन्शन आता कमी झालंय कारण तुमचे दोनही परफॉर्मन्सेस झालेले आहेत. तेव्हा आता राहिलाय रिझल्ट. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मागे एकदा ओकाऱ्या काढत होती. म्हणलं चला कोणीतरी येणार येणार, तर कळलं थालीपीठ खाल्ल्यामुळे ओकाऱ्या काढत होती. अगं 2 वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नाही. पाळणा हलेल कसा? पाळणा हलण्यासाठी नवरा तुमच्या इथं हल्ला पाहिजे ना. तिसरी उपविजेती जोडी आहे फूबाई फूच्या आमच्या जोड्याच धमाला येतो. नुसतं फूबाई फूची जोडी म्हटलं की चेहरा कसा प्रसन्न होतो, लगेच आपण हसायला लागतो. आणि एखादी सासू सुनेची जोडी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? त्यांचे वाद, त्यांची भांडणं आणि एकमेकींशी चाललेली स्पर्धा. तर अशीच एक सासू सुनेची जोडी आता फूबाई फूला भेट द्यायला येणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. सासू माझी करते माझी कशी. सासू माझी करते माझी कशी. कोंबडे मारते येता जाता, पैरीर माझी जशी. बाई बाई पैरीर माझी जशी. हा सासू माझी करते माझी कशी. सासू माझी करते माझी कशी. सुन माझी सुन करते गुनगुन. ती मला बोलते सारखं टोचून टोचून तुन 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 तुन. सुन माझी सुन. काय ग सुने? काय हो सासूबाई? कुठे गेली होती? कशाला सांगू? काय घायला, हे घायला, हुंडा राहिला, पिझ्झा खायला. कुठे गेली होती? टेन्शन आलं मला. गेली कुठे होती? कशाला सांगू? अगं 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 हे बघ काहीतरी झालं बघ. थँक्यू 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 थँक्यू. वेलकम. गेली कुठे होती तू? डॉक्टरकडे. डॉक्टरकडे? कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी. साडी. हा सुटेल ना सुटेल सुटेल. जोड 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 धावणार धावणार ग, बडबड बडबड करणार ग. वा 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 वा. सुनबाई फार बरं वाटलं ग बाई. वा वा. मी तुला खरं शपथ सांगू, तुझ्या डोळा दिवाळाच्या कार्यक्रमाच्या दिवशी की नाही मी ना मस्त काठापदरची साडी नेसणार. झालं बोलून. जे तुमच्या मनात आहे ते माझ्या पोटात नाही. मेलीच्या पोटात काही राहत नाही. हो. मागे एकदा ओकाऱ्या काढत होती. म्हणलं चला कोणीतरी येणार येणार, तर कळलं थालीपीठ खाल्ल्यामुळे ओकाऱ्या काढत होती. अगं 2 वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नाही. पाळणा हलेल कसा?
पाळणा हलण्यासाठी नवरा तुमच्या इथनं हलला पाहिजे ना. जरा जवळ आला की संदीप खोकला आला, संदीप डॉक्टरकडे घेऊन जा, संदीप मेडिक्लेम काढणं. खोकला येत असतो बरं मला. बस बस कळलं कळलं. काय अवस्था करून घेतलीये. आणि तुम्हाला काय वाटलं आम्हाला दुसरे कामधंदे नाहीयेत, दुसरं सुचतं आम्हाला. आम्ही काही तुमच्यासारखी कॅलेंडरची फॅक्टरी नाही. गप्पा बस. मोठा काय करतो, पोलिसात आहे. 2 नंबरचा की नाही आमचा म्युन्सिपाल्टीत आहे. 3 नंबरचा झेडपी मध्ये, 4 नंबरचा कॉलेजात जातो, 5 नंबरचा शाळेत शिकतो, 6 नंबरचा मॉन्टेसरीत आहे, 7 नंबरचा कडेवर आहे, 8 नंबरचा मनात आहे. ईश्य, अगं हे काय आपल्या हातात असतं का. देवाची करणी पोटात बाळ, देवाची करणी नारळात पाणी. इकडे इकडे मी ना आमच्या यांना नेहमी म्हणायचे, काय हो तुमच्या ना प्रेमाला खंड हा नाही, देवा घरचे देणे, देवा घरचे देणे. 2 लाख देईल घेताना अक्कल नको, अशी अवस्था होते. गप्प बस अक्कल वगैरे काढू नकोस. कुठे गेले होतेस थोडं मला जरा सांग. ते सांगायचंच राहिलं. माझी मैत्रीण रेखा, ती नटवी भवानी असू दे, तिच्या बरोबर ना डॉक्टरकडे गेले होते कुत्र्याच्या. कशाला. हो शेपूट कापायला. अगं बाई, रेखाला शेपूट आहे का. आपल्याकडे एवढ्या वेळ आली कधी दिसलं नाही ते शेपूट. अहो रेखाचं नाही, तिच्या कुत्र्याचा शेपूट कापायला. का. कारण तिची सासू येणार आहे आता घरी. अगो बाई, तिच्या सासूला काही सवय आहे का कुत्र्याचं शेपूट हलवायची. अहो नाही, पण कुत्र्याला सवय आहे ना, सासू आल्यावर आनंद झाला आपला नातेवाईक आला म्हणून शेपूट हलवायची. म्हणजे सासू म्हणजे कुत्र का ग. कुत्र. सासू म्हणजे कुत्र. मी काही बोलत ते भुंकू नका कुत्र्यासारख्या. नाही पण हे अति झालं, आता हे अति झालं. मी सांगणार आहे, मी यांना सांगणार आहे, एक तर हिला ठेवा नाही तर मला घरात ठेवा. हळूहळू लागला ना, दम लागला. सांगते सतत पंप ठेवा जवळ. तर पंप. अहो तो पंप नाही, हा पंप. कचकाल एक दिवस पचकन आणि माझ्याच पोटी जन्माला याल. चांगली आयडिया खराब आहे. आज जाऊन मरा. काय मरायचं. आज जाणार नाही. माझ्या नवऱ्याचं घर आहे इकडे बेडरूम वर, मी झोपणार. ओके, मग मी खुर्चीवर जाऊन बसते. अशी कशी खुर्चीवर बसशील. मी खुर्चीवर बसणार. अहो मग मी जमिनीवर जाऊन बसीन ना. अशी कशी जमिनीवर तुला मी बसू देईन. मी जमिनीवर बसणार. मग मी खड्डा करून त्या खड्ड्यात बसीन. हो माझ्या समोर खड्डा करते. खड्डा नटवी. मी त्या खड्ड्यात बसणार. मी वरून माती टाकणार. तेवढा चान्स मिळणार आहे आता मला. बघा केवढं प्रेम आहे इथं माझ्यावर. अजिबात प्रेम नाही इथं माझ्यावर. तुमचं आहे का माझ्यावर प्रेम. किती वेळा तुला मी सांगितलं, तुम्हाला आई म्हण, यांना बाबा म्हण, पण म्हणेल तर शपथ. अहो तुम्हाला आई आणि तुमच्या नवऱ्याला बाबा म्हटलं तर माझा नवरा भाऊ नाही का होणार. हो. सासू एकतर चांगली पाहिजे नाहीतर फोटो टांगली पाहिजे. हे तू सिरियसली बोललीस का मस्करी केलीस सांग मला. सिरियसली बोलली. नक्की. होय. नक्की. होय. मग ठीक आहे, मस्करी मला अजिबात खपत नाही. हा मस्करी खपत नाही, स्वतः खपत नाही. खपते मी दिवसभर घरात. काल एवढं धान्य निवडून ठेवलंय घरामध्ये. कसलं निवडलंयस ग. ए भावाने, तुला 2 डोळे दिले देवानी, तरी त्या गव्हामध्ये हे एवढे मोठे खडे. डॉक्टरनी कवळी दिले ना, काढा कवळी बाहेर, कुटाचे खड्डे आणि खा काय खायचंय ते. बघा कशी बोलते. जीभ आहे का सुरी आहे ग तुझी. आणि तुमची जीभ म्हणजे काय गुलाबाच्या पाकळ्या आहेत. पाकळ्यांवरनं आठवलं, माझ्या नवऱ्यानी रोमॅन्टिकली लग्नाच्या पहिल्या रात्री पलंगभर पाकळ्या टाकल्या होत्या. तर ह्या काय म्हणाल्या, पाकळ्यांवर झोपवणार आहेस का बायकोला. बरोबरच बोलले. पाकळ्यांमुळे मुलं होत नाहीत. हो ते माहितीये मला. नंतर सगळ्या पाकळ्या साफ केल्यात का. मला कचरामुळे आवडतच नाही घरात. मलाही कचरा आवडत नाही घरात. तरी ठेवलं इतके दिवस तुम्हाला घरात. अहो ऐकलत का, मला कचरा म्हणते. अहो ऐकलत का, कचरा म्हणते मला. तुम्ही मला काय म्हणता. त्या दिवशी रद्दीवाला आला होता घरी. खालनं विचारलं रद्दी है क्या, तर काय ओरडून सांगितलं, कल आना आज सून घर में नहीं है. चुकलंच ग माझं चुकलंच. या पुढे आला ना की भाव विचारून पण ठेवेल. आणि तू काय कमी नाही आहेस. तर रद्दीवाल्याला काय सांगितलं होतंस तू. काय सांगितलं होतंस. काय आठव जरा. घर में जाओ, जुना पुराना भंगार माल पडा है. मी काय जुना पुराना भंगार
या वयात तुम्हाला माल म्हटलायचा विचार करा. तेवढं मात्र खरं बोललीस हा. मग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, याच्या पुढे माझ्या समोर अशी उघडी नागडी हे स्लीवलेस ब्लाऊज घालून आलीस ना तर घरातनं लेस करून टाकेन. का अगं पोरी, अगं लज्जा हा स्त्रीचा दागिना असतो. अर्ध्या गौऱ्या मशणात गेल्या तरी स्वतः दागिने घालायची हौस जातच नाहीये ना तुमची. अरे बापरे, काय करावं हिला. अगं आरोग्य हाच खरा दागिना आहे. हो ना, मग रोज सकाळी 12 सूर्य नमस्कार घाला आणि द्या ना सगळे दागिने. काय तो मेकअप, काय ती लिपस्टिक. आला ग वास आला, कुठून तरी वास आला. जळतय काहीतरी जळतय. बरोबर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ना तर परांजपे काकू आल्या तिकडनं आणि मला काय विचारत होत्या माहितीये, हिला बघून तुम्हारी छोटी बहीण आहे क्या. माझ्या मैत्रिणी तुम्हाला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? काय चाल तुझ्या सासूची, काय चाल तुझ्या सासूची. आहेच मुळी माझी चाल छान. कॉलनीचा पेंग्विन आला म्हणाल्या. झालं सगळं बोलून. हा, त्या दिवशी मी हरताळकेला चांगला उखाणा घेतला, त्याच्यावरनं पण मला किती बोललात. हरताळकेच्या दिवशी उपास केला दुपारी, यमुनाबाईंचं नाव घेऊन त्यांची देते सुपारी. अशी काय लवकर जाणार आहे मी स्वर्गात? तुझ्या उखण्याने काय स्वर्गात जाणार आहे? चांगलं जुनं खोड आहे, म्हातारा खोड आहे, कळलं? अजून चांगलं 140 वर्ष जगू शकते मी. हा हो, मंगळागौरीचे छान खेळ करते मी अजूनही. दाखवा खेळ करून दाखव तुला. त्याला खेळच करून दाखवते. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई. कोंबडे तिथे थांब आता. माझी बस कोंबडी बघ कशी येते. अगं देवा परमेश्वरा, आई पांडुरंगा, आई उठा. सँडी बाबा, आई उठा. नाही ग. काहीतरी होईल आई, उठा. पोरी सहन होत नाही ग, सहन होत नाही. आता हे मंगळगौरीचे खेळ सुद्धा ना बंद करून टाकते. आता पडा आतमध्ये जाऊन. नाही, चल 2 घास खाऊन घेऊया. बर, काय केलं जेवायला आज? ज्वारीची भाकरी आहे, ठेचा आहे, आळूचं फतफद आहे. मेरी ती रोज आळूची भाजी माझ्या गालड्यात ओसता, काही वाटत नाही का तुम्हाला? अगं एवढं जर तुला भाजीच आहे तर नटात कशाला बसतेस? अन्न 4-5 भाज्या मार्केट मधनं. मी आणलेली भाजी आवडत नाही तुम्हाला? माझी सासू म्हणजे कारल्याची फोड आहे, या गादीवरचा लोड आहे आणि कधी न संपणारा एपिसोड आहे. अरे पांडुरंगा, नेरेवर केली. येस तुझ्या पोटी येणार ग, तुझा सूड घेणार ग. हे राम. क्या बात है, क्या बात है. काय काका, वा, सासू म्हणजे काय अप्रेम होती, बघण्यासारखी आहे अगदी. परीक्षकांना विचारूया कसा काय वाटला यांचा ऍक्ट. मंगेश, खूप गोड दिसतोयस तू. थँक्यू. माझ्याकडून तुला पुढच्या वर्षीचं मंगळागौरीचं आमंत्रण. खूप छान दिसतंय. आणि भार्गवी, अगं सासूला लाद घालून सरळ उभी करतेस तू. मस्त झाला ऍक्ट तुमचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा 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 वा. आता अजून एका आपल्या इथे पाहुणे आलेले आहेत तर त्यांना विचारणार आहे मी की ह्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. श्वेताजी. भार्गवी आणि मंगेश दोघेही माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मला त्यांचे सगळे परफॉर्मन्स आवडले, तसा हाही खूप आवडला. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. तसेच आज आपल्याकडे अजून एक मागच्या पर्वातली एक चांगली जोडी, म्हणजे चांगल्या जोडीमधले एक त्यांचे सहकलाकार सुनील तावड्यांचे सागर कारंडे इथे आलेले आहेत, तर त्यांना विचारूया कसा वाटला तुम्हाला यांचा परफॉर्मन्स. नाही, या परफॉर्मन्स विषयी काही बोलणार नाही कारण तेवढी लायकी नाही माझी. नाही असं काही नाही, पण कुठल्याही म्हणजे 4ही जोड्यांपैकी कोणाविषयी बोलता येणार नाही. पण एक गोष्ट आहे, प्रत्येक जोडीकडून काही ना काहीतरी शिकत आलोय. मंगेश दादाचं मी लहानपणी नाटक बघितलं होतं जाऊबाई जोरात, आणि आजही तीच एनर्जी बघून आम्हाला एनर्जी मिळते. वा वा, क्या बात है. तेव्हा काय, आता तुमचं टेन्शन जरासं कमी झालेलं आहे कारण ऍक्ट करून झालेलं आहे, आणि आता दुसरं टेन्शन वाढलेलं आहे. पण इतक्या दिवसांची मेहनत आणि आता त्याचं फळ मिळणार आहे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्या. आणि आता परीक्षा आहे ती परीक्षकांची. जरासं टेन्शन आता त्यांनाही येणार आहे कारण इतकं सगळं चांगलं झालंय. सगळ्या जोड्यांनी जोरदार बॅटिंग केलेली आहे. आता कुणाला निवडायचं कुणाला नाही निवडायचं हे सगळं टेन्शनचं काम त्यांनाच करायचं आहे. तेव्हा मी दोनही परीक्षकांना आता विनंती करणार आहे की प्लीज आता तुम्ही आतमध्ये जाऊन आजचा तो रिझल्ट तयार करावा. जोरदार टाळ्या.
तर आता मी परीक्षकांना विनंती करतोय की 3 उपविजेत्या जोड्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची जोडी कोण आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. तिसरी उपविजेती जोडी आहे प्रेक्षकांनी आपल्या पाठवलेले SMS 50% आणि परीक्षकांचे गुण 50% यांची होणार आता बेरीज आणि मग त्यातून ठरणार ब्रुक बॉन्ड रेड लेबल फूच्या या सोहळ्याची आजची महाविजेती जोडी. सगळ्यांना टेन्शन आलं, पण टेन्शन आल्यावर काय करावं असं बरेच लोक मला विचारतात. मी एकच सल्ला देतो, डान्स करा. कारण आता एक जोरदार डान्स परफॉर्मन्स इथे सादर होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात उर्मिला कानेटकर आणि आनंदा कारेकर. जोरदार टाळ्या. मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान न करना. तुम्हारा इंतजार आया रे आया बॉडीगार्ड. तुम्हारा इंतजार आया रे आया बॉडीगार्ड. ह्या सगळ्या फू बाय फूचा जो भार आहे ना, हा निव्वळ जेवढा कलाकारांवर आहे तेवढा लेखकांवर पण आहे. म्हणजे लेखक जोपर्यंत आम्हाला लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही इकडे चांगलं काम करू शकत नाही, हे तुम्हाला सांगतो. त्या लेखकांसाठी, सगळ्या लेखकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्या व्यतिरिक्त आंबर हडप आलेले आहेत, यशवंत चौगुले आहेत, ओमकार दीक्षित, कृपा करून स्टेजवर या, लोकांना तुमचं दर्शन घडू दे. म्हणजे लिहिणारे कोण आहेत ते कळू दे. नजीर गोस्वामी,
या फुबाईफूच्या पर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक लेखक म्हणून तुमचा काय अनुभव आहे? मग तुम्हाला कलाकारांची किती साथ मिळते? मग तुम्हाला थीम म्हणा, या सगळं सुचण्यापासूनची प्रोसेस तुमची काय असते ते मला सांगा. सर्वप्रथम सचिन मोटीजी. नमस्कार. मी फुबाईफूच्या संबंधित म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि लेखक म्हणून काम करताना इथे नेहमीच मजा येत गेली, आव्हानं होती, खूप चांगले परफॉर्मर होते इथे. आणि या फुबाईफूनं मला सगळ्यांना महाराष्ट्राला भरपूर काय काय दिलंय. या सगळ्यांना खूप नावं दिली, सगळेच जण खूप मोठे झाले याच्यात. तर संगीता मॅडम, तुम्हाला मला विचारायचं आहे की एकूण तुम्ही फुबाईफूच्या तिन्ही पर्वांमध्ये सगळ्यांची कॉस्ट्युम केलीत, म्हणजे हे कॉस्ट्युम तुम्ही करताना तुम्हाला काय एक अनुभव तुमच्या पाठीशी होता, किंवा इथे काय तुम्हाला अनुभव नवीन शिकायला मिळाला, किंवा यातून काय तुम्हाला सांगता येईल? इथे आल्यानंतर एक थोडंसं आपलं काहीतरी एक दडलेलं एक टॅलेंट होतं हे दाखवण्याची एक संधी मिळालेली आहे खूप छान. आणि माझ्याबरोबर माझे सहकारी प्रशांत, सुलभा, विशाल ह्या सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतलेली आहे याच्यात. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे जे काही करत होतो आम्ही आणि त्याच्यातून आरती सोळंकी तिच्या साईजचं ड्रेस आम्हाला नर्तकीचं मिळत नव्हतं आणि त्या ड्रेससाठी आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो की ह्याचं काय करायचं. आणि त्या बिचारीला मी 3 तास अशी उभी ठेवून आणि तिच्या अंगावर 12 मीटर कापड घेऊन तिच्यावर आम्ही नर्तकीचं ड्रेस शिवलं आणि तिथे सिक्वेन्स वगैरे लावलं आणि सगळं तिच्या अंगावर केलं. याला पूर्ण 3 तास तिला उभी करून. थँक्स आरती, थँक्स. आणि माझे आर्टिस्ट सगळे 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 खूप खूप छान त्यांनी सपोर्ट केलं, त्यामुळे मला हे करायला मिळालं. थँक्यू सो मच. हा, उर्मिला कानेटकर इकडे आलेले आहेत, तर त्यांना आधी सर्वप्रथम विचारूयात, कुठली जोडी जिंकेल असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय पेक्षा माझी इच्छा मी व्यक्त करीन. व्हेरी गुड, बोला. हे असं पाहिजे, कळलं ना, त्यांची इच्छा आहे. हा, भार्गवी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिने खूप स्वतःला प्रूव्ह केलं इकडे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की भार्गवीनेच जिंकावं. भाऊ आणि तारे. अर्थात सतीश तारे. कोण जिंकेल हे काही मला सांगता येत नाही, पण सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सतीश तारे आणि भाऊ. सतीश तारे आणि मंगेश. भार्गवी मंगेश. किशोरी आंबे. किशोरी आंबे. भाऊ आणि तारे. भाऊ. हेमांगी कवी. हेमांगी कवी. मंगेश देसाई. भार्गवी. ओहो, आज कानोसा घेऊन मी आलेलो आहे. आता रिझल्ट तयार झालेला आहे. एवढा वेळ का लागला माहितीये का? कारण आता असं झालेलं आहे, आपल्याकडे 4 जोड्यांपैकी 3 जोड्या असणार आहेत उपविजेत्या जोड्या. आणि या जोड्यांना मिळणार आहे झी मराठी यांच्यातर्फे प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी. आणि एक असणार आहे अर्थातच महाविजेती जोडी. या जोडीला मिळणार आहे झी मराठी यांच्यातर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश प्रत्येकी. आणि त्याचबरोबर SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. निर्मिती तर आता मी परीक्षकांना विनंती करतोय की 3 उपविजेत्या जोड्यांपैकी 3ऱ्या क्रमांकाची जोडी कोण आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. 3री उपविजेती जोडी आहे सगळ्यांना आनंद झालेला आहे हो, पण रिझल्ट काय आहे तो रिझल्ट सांगण्यासाठी आता 2ही परीक्षकांना मी इकडे आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या परीक्षकांच्यासाठी. तेव्हा आता रिझल्ट. माझं एक म्हणणं आहे, आता काय झालं तुमचं मध्येच? आणि नाही काय ना, म्हणजे मागच्या पर्वात गाणं झालं होतं रिझल्टच्या आधी, मग या पर्वात पण एखादं गाणं होऊन जायला पाहिजे का? हो हो, नक्की नक्की. हो हो, चला हे सूर दे रे. 12 महिने 24 तास दुनियेला या हरवूया रे. ढिंक टिका ढिंक टिका ढिंक टिका ढिंक टिका. भू बाई भू, भू बाई भू. ढिंक टिका ढिंक टिका
शिवाय चैन नाही पडणार रे. ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका फुबाई फू फुबाई फू. ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका फुबाई फू फुबाई फू. भार्गवी मंगेश जोडी अफलातून कधी कॅरेक्टर आलटून पालटून. खुश हे मांगी जोडी ही कार्टून. चॉकलेट हातात वाटून ताटून. भाऊतारेंची बंगलाणी भारी एका पिढी गंमत झाली. टाकीची ही जोडी होणारी नाव त्याचं हो संतोष किशोरी. निकाल लावणार रेणुका निर्मिती कोण जिंकणार बाबूया रे. जीवन बघा जीवन बघा जीवन बघा जीवन बघा फुबाई फू फुबाई फू. जीवन बघा जीवन बघा जीवन बघा जीवन बघा फुबाई फू फुबाई फू. क्या बात है. सगळ्या जोड्या आता आलेल्या आहेत. सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. जरा मी कानोसा घेतो की नक्की रिझल्ट काय लागलेला आहे. लावायचं रिझल्ट. पण त्याआधी ना मला आणखीन एक छोटस महत्वाचं काम करायचंय. कारण हा जो सगळा कार्यक्रम इथे चाललेला आहे हा कार्यक्रम ज्या लोकांच्या मुळे चाललेला आहे त्या लोकांचे मला इथे आभार मानायचे आहेत. कारण पडद्यासमोरची सगळी मंडळी आपल्याला दिसत असतात हो, पण पडद्या मागची मंडळी दिसणं फार गरजेचं आहे. त्यातली काही मंडळी फार महत्वाची आहेत. श्रीप्रसाद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले ऑनलाईन डायरेक्टर आहेत ते. त्याचबरोबर हे जे सगळे कॅमेराज दिसतात, इतके सगळे कॅमेरा, जवळपास 9 ते 10 कॅमेरा इथं आहेत. या सगळ्यांचे जे मुखिया आहेत कॅप्टन संतोष शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता एवढे सगळे कॅमेरा म्हटल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं संकलन आलं आणि ही जबाबदारी जे अतिशय समर्थपणे पार पाडतात अभिजित चौगुले यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळेजण बोलतात हो, पण आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना बरोबर. म्हणून हे जे काही सगळं छान सांभाळतात आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट संजय राणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे छान छान आम्ही दिसतोय. निलेश हे असं छान टाक बर का, तरच हे छान. नाही नाही, हे मॅचिंगच पाहिजे बर का. हा जो ज्यांचा अट्टाहास असतो अशा आपल्या संगीताताई सारंग यांच्यासाठी जोरदार टाळ्या. फुबाईफूच्या सगळ्या वेशभूषा त्या करतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो आपला सगळा बँड आहे ज्यांच्यामुळे ही सगळी गंमत आहे, तुषार देओल आणि टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता आमची सगळी फुबाईफूची शाळा तुम्ही बघितलीत, पण या शाळेचे एक मास्तर आहेत. त्या मास्तरांना मी इथं आता आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या सचिन गोस्वामी यांच्यासाठी. सचिन सरांकडे सगळं ग्रूमिंग असतं आमचं, सगळ्या जोड्यांनाच ते सांभाळत असतात आणि त्यांच्यामुळे आज इथपर्यंत सगळ्या जोड्या आलेल्या आहेत. मला सचिन सरांना जस्ट विचारायचंय, तुमचा काय अंदाज हो, कोण जिंकेल? माझ्यासाठी चौघही विजेते. वा, जोरदार टाळ्या सचिनजींसाठी. तर मास्तरांना आपण भेटलेलो आहोत, पण यांच्याही वरचे हेडमास्टर आहेत बर का, त्यांना आता भेटायचं आहे. त्यांचं नाव घेतलं तर सगळ्यांना टेन्शन येतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात राकेश सारंग यांचं. तर पडद्यामागचे खरे सूत्रधार सर आहेत. मला त्यांना विचारायचं की सर तुमचा काय अंदाज आहे आजच्या या फेरीविषयी? म्हणजे रिझल्ट मी नाही विचारू शकत आहे, पण एकंदरीतच या जोड्यांविषयी तुम्हाला काय वाटतं? लोकांना मला माजुरडा म्हणतात, तर मी जरा माजुरडा उत्तर देतो. माझ्या 4ही जोड्या आहेत ना त्या विनर आहेत. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. कारण हा फुबाई फूचा ना हा सोहळा आहे. ही म्हणायला एक कॉम्पिटिशन आहे, म्हणायला एक स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा अशासाठी आहे ना की हे सगळे जे नट जे सिरियलमध्ये काम करतात, नाटकातून काम करतात, चित्रपटातून काम करतात, त्यांना कुठेतरी मागे जाऊन परत एकदा ना कॉलेजमधलं ते इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन असतात ना नाटकांच्या, त्याची एक धुगधुग असते, त्याची एक रिहर्सल्स असतात, त्यातून त्या दिग्दर्शकांकडून ते काहीतरी शिकत असतात. तशी एक परत एक शिकवणी त्यांच्यासाठी व्हावी ज्याच्यातून ते फ्रेशली परत काहीतरी करू शकतील. बेसिकली त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि दुसरं कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा कार्यक्रम हसवायला आहे आणि हसायला आहे.
क्या बात आहे. जोरदार टाळ्या या आपल्या दोनही सरांसाठी. जोरदार टाळ्या प्लीज सर. तर आता मी परीक्षकांना विनंती करतोय की 3 उपविजेत्या जोड्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची जोडी कोण आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. तिसरी उपविजेती जोडी आहे चार जोड्या, एक महाविजेती जोडी होणार आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 उपविजेत्या जोड्या असणार आहेत. तर आता मी परीक्षकांना विनंती करतोय की 3 उपविजेत्या जोड्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची जोडी कोण आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. तिसरी उपविजेती जोडी आहे हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके. या जोडीला मिळतोय झी मराठीतर्फे प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी. विजेत्यांना निर्मिताई ट्रॉफी प्रदान करतील. एक उपविजेती जोडी आपल्याला मिळालेली आहे. आता 3 जोड्या. या 3 जोड्यांपैकी 2 उपविजेत्या जोड्या आहेत आणि एक या तिसऱ्या पर्वाची महाविजेती जोडी आहे. तर मी आता परीक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की ज्या 2 उपविजेत्या जोड्या आहेत त्यातली दुसरी उपविजेती जोडी त्यांनी आम्हाला सांगावी. दुसरी उपविजेती जोडी आहे सतीश तारे आणि भालचंद्र कदम यांच्या. भालचंद्र कदम यांना झी मराठीतर्फे मिळतोय प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि निर्मितीताई त्यांना ट्रॉफी देत आहे. काही अंदाज बांधू शकताय? विजेती जोडी आहे आता उरल्या 2 जोड्या. अर्थातच यापैकी एक उपविजेती जोडी आहे आणि एक या पर्वाची महाविजेती जोडी असणार आहे. ज्या जोडीला मिळणार आहे झी मराठी यांच्यातर्फे प्रत्येकी 1,00,000 रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी आणि SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. तर आता या क्षणाला मी मंचावरती आमंत्रित करतोय SK टूरचे ओनर सलील कारुळकर यांना. जोरदार टाळ्या. दोन जोड्या, एक उपविजेती जोडी. पण आता उपविजेती जोडी सांगितली तर विजेती जोडी आम्हाला लगेच कळणार. म्हणून मी आता परीक्षकांना विनंती करतोय की त्यांनी आम्हाला ब्रुकबॉर्न रेड लेबल फूबाई फूच्या या तिसऱ्या पर्वाची महाविजेती जोडी कोण आहे ते सांगावं. तर फूबाई फूच्या तिसऱ्या पर्वाची विजेती जोडी आहे. काही अंदाज बांधू शकते? विजेती जोडी आहे
किशोरी आंबी आणि संतोष पवार. किशोरी आंबे आणि संतोष पवार. SK टूर्स यांच्यातर्फे किशोरी आणि संतोष पवार यांना 5 दिवस 4 रात्रींचा हा बँकॉक आणि पटाया टूरच्या संधीचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश या जोडीला देण्यात येतो आणि ट्रॉफी. उपविजेती जोडी भार्गवी आणि मंगेश यांना. अहो, ही धमाल संपलेली नाहीये. ही धमाल अशी सुरू राहणार आहे, कारण अशा धमाल जोड्या तुम्हाला भेटायला येणार आहेत या बुधवारी आणि गुरुवारी आणि त्याच्या पुढच्या बुधवारी गुरुवारी फू बाय फू नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये. बघायला विसरू नका फू बाय फू.